तर मित्रांनो फायनली मी आता नमन बघायला आलो आहे तारसुरे गावामध्ये आणि माझ्या पाठीवर प्रचंड एवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे आणि भरपूर दिवसांनी मी नमन बघणार आहे. आणि आमच्या गावी पण आज नमन आहे लग्नानिमित्त. मला तिकडे बघायला भेटलं नाही, आज इकडे बघायला भेटतं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मी कामावर आलो दुट्टीनिमित्ताने आणि मस्तपैकी आज संगमेश्वरचं नमन बघणार आहे. तपस्वी कोण आहे? का बसला आहे? हे माणसा तू कोण आहे आणि तुझं नाव देखील काय आहे? हे माणसा हा इंद्रदेव तुला काहीतरी विचारत आहे. तसं तू ऐकलं नाही, मी माझ्या शस्त्राने तुला ठार मारतो. इंद्रदेवा आता त्रिशूल तळ्यात रुद्राक्षांच्या माला कपाळी भस्म जटाधारी अंजना त्रिनेत्र आहे, तो तुझ्या समोर उभा आहे. देवा तुम्ही या तपस्वीच्या वेशामध्ये असल्यामुळे इंद्रदेवा तुमच्या सेवकाने तुम्हाला क्षमा मुलीच नाही मिळणार. देवा मला भस्म करून टाकू नका, तर मला जीवदान द्या. इंद्रदेवा माझ्या गळ्यातील अगदी ते खालीपणाच्या उत्तर तुम्ही तुमचा ताबडतोब घेऊन जा, नाहीतर या विधेयकात तुम्ही भस्म व्हाल. काय महादेवा देतो मी. माझ्या या गळ्यातील अगदी स्वर्ग आणि पृथ्वी पडले तर स्वर्गलोक आणि पृथ्वी नष्ट होईल. तेव्हा माझ्या गीते मी जलसाया सोडताय. हे सागरा माझ्या गीते मी तुझ्या जलसाया सोडताय. तू त्याला तुझ्याच समावून घे. भगवान शंकरांनी आपल्या डोळ्यात बालकाचा जन्म झाला. नारायण नारायण. त्या बालकाचे नाव ब्रह्मदेवांनी जालंधर असे ठेवले. पुढे जाऊन तो संपूर्ण दैत्यांचा राजा झाला. समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनात जी रत्ने, जी काही रत्ने बाहेर पडती समसमा वाटून घ्यायचे असे ठरले होते. परंतु त्या देवानी यातच सूड घ्यायचं आहे. यासाठी प्रथम त्या स्वर्गलोकी जाऊन देवेंद्रावर आक्रमण करून त्याची अमरावती ताब्यात घ्या. प्राप्तीपासून मिळालेली रत्ने सुद्धा मिळाली पाहिजे. या साऱ्यासाठी देवेंद्रावर आक्रमण करण्यासाठी आपला जोडीदार कसमर याला बोलवलं पाहिजे. जी महाराज. आशीर्वाद असो. स्वामी आपली आज्ञा काय आहे? स्वामी ती कोणती आणि त्या देवेंद्र माझा निरोप सांग.
झाला. तुला नाच गाणं करावंच आपला डान्सच लागेल. पाहिजे होता. वाजकर. नाचते स्वर्गाची सुंदरी नाचते स्वर्गाची सुंदरी नृत्य गायली रंगली नृत्य गायली रंगली नाचते स्वर्गाची सुंदरी नाचते स्वर्गाची सुंदरी नृत्य गायली रंगली नृत्य गायली रंगली नाचते स्वर्गाची सुंदरी नाचते स्वर्गाची सुंदरी नृत्य गायली रंगली नृत्य गायली स्वर्गाची सुंदरी नृत्य गायली रंगली नृत्य गायली रंगली म्हणजे झाले आपले काम त्यासाठी आपला दुसरा जोडीदार राहू या मुलाला पाहिजे राहू महाराजांच्या चरणी प्रणाम असो. अशी महाराज महाराज गायक आहे. मोठी कामगिरी संपवणार आहे. महाराज कामगिरी आणि दिशा कोणती? राहू तू कैलास पर्वत होता आणि त्या शंकराची पत्नी पार्वती हिला मनोरंजन आणि त्या पार्वतीला तुमच्या पुढे हजर करतो. राहू चला तर मग चला तर तर मंडळी हा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितलात. तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ करायला मला भेटला नाही, गवलन करायला भेटली नाही, वर्क करायला भेटला नाही. कारण आम्ही असं मजा म्हणून नमन बघायला गेलो होतो
आणि नमनाला झालं थोडा उशीर 11:30 नमन सुरू झालं. त्यामध्ये प्रॉब्लेम पण थोडा आला, लाईट पण गेली होती. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला कामाला येतो मग आम्ही लगेच निघून आलो. थोडासा पहिला म्हणजे तो गण असतो तो बघितलेला आणि आलो. तर हा जर तुम्हाला पूर्ण थोडासा तो गण आम्ही दाखवला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि थोडीशी मजा मस्ती पण केलेली आम्ही पण. थोडी त्या जे कॅरेक्टर केलं होतं जालिंदराचं त्याची जरा थोडीशी आम्ही कॉमेडी करायचं ठरवलं. खूप जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर आणि नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू.